गाईज मी तुम्हाला हे पण चाललं मला आंघोळ करायची त्या बाथरूमला मध्ये आपण कांदा पाहिजे तर हा एवढा येस और क्या है शिव आम्ही दोघं बदनाम आहे शिव आम्ही दोघं बदनाम आहे कोण शिव आम्ही दोघं बदनाम आहे जिम बघितली का सकाळी ही बघा ही जिम आहे ही कॅमेऱ्यामध्ये होते जिम हा कॅमेरा आणला त्यांनी बाहेरचा त्या कॅमेऱ्यामध्ये जिम होते बाप्पा समोर महाराजांचा समोर काही टेन्शन नाही तर काहीच काय नाही बस ऑमलेट खाण्यासाठी आलोय मी एवढ्या लांब काहीच ऑप्शन नव्हतं आलो घरी खायला म्हणजे काहीच नाही मावशींनी आज काहीतरी वाटतं हे बनवलंय चिकनचा भात बीत काहीतरी बनवलाय त्याच्यामुळं विषय असा आहे गंभीर आणि हे बघा लेजंड साहेब बघा काय माहिती काहीच आसराच नाही मग हे असं लेजंड साहेब बघा ना कसे गरीबासारखे रोडवर टाकलेत नाही का तसेच आणि लोकांना बघायला टीव्ही नाही पण डिस्प्ले तुम्हाला बघायचा होता श्रीमान तुम्ही बघितला असेल बस एवढे 2 शब्द बोलून मी माझा लाईव्ह संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वॉटर पोज डाऊन टू अर्थ डाऊन टू काय नाही असं काय नाही जमीन दोस्त चालतं झोपलं सगळं जमीन दोस्त सगळं असंच आहे लाईफच ये गाईच काय करता पण तुम्हाला म्हणतो लादीवर झोपण्याची मजा आहे ती गादीवर नाही लादीवर गादी क्या यमक है वेंडी तू सो आराम कर ब्रो आराम कर तो गाइस आपको देखने का था श्रीमान तो आपने देखा रहेगा कैसे प्रॉपर सोया है जमीन पे यही है लाइफ तो बाय बाय मिलते हैं कभी ऐसे ही आरजोड़ लाइव में ऑमलेट आपको देखना है चैट में बताओ नोबिता दिखाएगा मैं नहीं है ताईची दिखाएंगे मी ऑमलेट पण करते मी ते दे इकडे सूर्य मी कशा कापतो बरं तुम्हाला कापता अच्छा मैं दिखाएगा म्हणजे मी ऐसा दिखाएगा मैं मोबाइल पकड़ता है रुको ये किधर है ऐसा कैसा रे माग बाप रे बाप केवढं कापलं होतं ना एका मिनिटात बाप रे दे करते ना का ना मी करते ना म्हणून मी हात नाही टाकला मिरची पाहिजे ब्रो कापते ना मिरची कोथिंबीर सगळं मिरची कोथिंबीर आले त्यांचे एकदा भांडण झाले कशावरून एवढूशा खोबऱ्यावरून सासूबाई आल्या पदर कोचून बिया काढल्या ठेचून अरे कैसा चल रहा है बाबा मार्केट में ये शहाणपणा करायला गेला आणि फेल कार्यक्रम ओ मास्टर शेफ अहमदाबाद मी काय बोलतोय त्यांच्या सुरीला धार असते ते अशा ठेवल्या ना तरी होतात आपल्या सुरीला धार नाही असं करायला लागतं चेहऱ्याचं काय झालं बघू पिंपल आले नाही आले आणि हे जे तंबोरे वाटलेत ना नेहमी जाणार नव्या कुठल्या शेतात तू जाणार आहे काय कुठल्या शेतात चाललाय बाई मी पण आणली आहे की बघ 2 लिटर पितो नाही 2 नाही आजच आणली तू पितो का 2 लिटर आता उद्घाटन करेन आज किती लिटर आहे बघ ती 1.5 आहे बघू किती लिटर आहे बघू 2 लिटर आहे मी आजपासून सुरू करणार 2 नाही प्यायचं असतं मग टार्गेट 4 लिटर रोज पाणी प्यायचं मग 2दा पिणार सकाळी 2 रात्री 2 बॉडी बनणार काय तुम्ही तर सगळ्यांना माहिती असेल हे अंड आहे हे येल्लो काय बोलतात योक आहे आणि बाजूला सगळं काहीतरी वेगळंच आहे हे बघा कांदा टोमॅटो या कोंबड्याने दिली बाकीची 5 अंडी याच्यात ठेवलीत आम्ही म्हणजे पिल्लो व्हायला उभवतोय ती आता टाइम लागेल फालतूगिरी आहे पण ठीक आहे ऍडजस्ट करा त्याने किती अंड्यांचं ऑमलेट होईल साधारण 6 करते हा मग गावात एखादं पिल्लू पडलं तर त्यातलं खाली बापरे ना ब्रो हस ना हस रे हस ओके ब्रो को नाइस कॉमेडी बस ना आता ढवळले का विषय हाँ गाइस जैसे आप अंडे फोड़ने के बाद ये टमाटो काटा हुआ कांदा और ये मिर्ची दोनों हाथ से तोड़ी हुई डाल सकते हो आप इसमें और इससे करण ने काटी हुई मिरची ये देखो नेपाळला अशा कापायच्या वाटतं हो माझे आजोबा चायनीज मध्ये अशीच वापरायचे म्हणून मला ती सवय लागली नेपाळला चायनीज नाही मिळत मग काय भेटतं पण नेपाळी लोक चायनीज तर बनवतात ना हा आपण काय चाललं लाईव्हला अरे हो ठीक आहे 1100 लोकांची के कॉमेडी थँक्यू ब्रो लव्ह यू लॉट चुम्मा कांदा कापताना एवढा वेस्ट करते माहिती का वेस्ट नाही तो फ्रीज चेहरा लावायचा आहे तुझ्या त्यांनी फ्लेवर येतो चेहऱ्याला थांब जरा बाजूला बाबा तन्या मीठ आणि लाल मसाला टाकणार आहे का
गुड. कांदा पोहे केले होते का रे सकाळी मावशींनी? खायला बटर रोटी शिवाय खात नाही रे तुम्ही लोक. बटर रोटी पण मी आज जगात पहिल्यांदा बघितले पण मावशीने कढईमध्ये केलेलं वरण. कढईत वरण मी फर्स्ट टाइम बघितलंय. गाय दुसरं बघा कोलंबी जाफरानी. हो आपल्याला हो पण ते बारीक ही बघा ही एक कोलंबी जाफरानी. इथली ना जाफरान पद्धतीची कोलंबी आहे. माय फेवरेट सब्जी कोलंबी जाफरान. ही भेंडी बघितली ना माझं डोकं बिर्याणी फिरलं. दाखवा ना. ही बघा पनीर कोफ्ता हैदराबाद. चिकन हैदराबादी बिर्याणी दम मार्के व्हाईट सॅफ्रॉन बिर्याणी आहे. व्हाईट सॅफ्रॉन बटर नान दाखवा. कुठे Butter naan. आणि नाईस 4 घासात रोटी कदम. आहो, दोन पैसा तासात आज. मी खातो ती चपाती. मी आहे का मी याला जर हे लावलं ना तूप तर मी सगळे असे रोल बनवून खाईन गप्पा गप. मला का गोप हे त्याने ऑमलेट बनवत होते का 15 अंडे कोंबड्यांचं मटण. गायच बघा याच्यानंतर स्वाद अनुसार हळद. स्वाद अनुसार स्वाद मीठच असतं अनुसार फक्त. हो काय कलर अनुसार हळद आणि आणि देखो मीठ तिखटे असतं. हळद आणि कुंकू. आणि हे बघा हे मसाला कलर. अशा मसाला प्रकारे कमी पडला. नाही प्रॉपर आहे. मिरच्या पण आहेत मारतो का ठार. अरे पण आपल्या इकडच्या मसाल्याला हे आमचं खाण्याचं आमचं वेगळी पद्धत आहे. आम्हाला खायचं आहे. नाही. मी पण खाल्ला रे. तुला खायचं होतं. हे बघा हे परफेक्ट मीठ असेल असं मी अपेक्षा बाळगतो. आणि आता हे बघा हे जे मिश्रण आहे हे मिश्रण जे आहे याला आता प्रॉपरली मिक्स केलं जाईल. आणि झाकण लावत नाही लावलं असतील व्हिडिओ चालू. आणि डायरेक्ट बर्नर वर टाकायचं अंड. मिठाचं नाही लावलं. आता मेन विषय आता ढवळ्याचा विषय. हे बघा हे जे हत्यार आहे हे पूर्वीपासून यूज केलं जातं. त्याने असं ना फेटायचं वाला. थांब ना ते मिक्स तर करू दे. आज आधी मी mix सुरुवात केली. केली. मी संजीव कपूर ह्याचं कोण आहे? संजीव आणि कोण? गाईज तुम्ही बघत असाल काही ताण्याचे ऑमलेट बनवते हे प्रॉपर चाललेलं आहे. पण विषय असा आहे ऑमलेट आता दुसऱ्यांदा ट्राय होते कालपासून. काय होईल ते आमचं आम्ही आता बघतो पुढचं काय ते. नोबिताला पण शेवटचं बघून घ्या. मोये 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 मोये. नको बाबा. बापरे. आणि प्रॉपर लेवल मी एकदा mix करू का? आता आहे. मला एकदा मिक्स करायचं. अरे मग ते गरम तर करा ना अंड्याला वास मारतो. हा काय तुम्ही ते गरम करा. ठीक आहे. दे मी फेटाळतो बघ. तू कसं फेटाळतो बघू चल ब्रो. परफेक्ट परफेक्ट फेटाळली. मला हाच तवा पाहिजे. आता काय करायचं? आईशी ती भेंडी नको बाबा मला ते चव पण आली पाहिजे त्यात. दुसरा तवा मी केला नाही कधी. होईल का दुसऱ्या तव्यावर? मग हा उलटा ते घ्या. 1200 लोक ऑमलेट बघतात ब्रो. पाय काढ नव्हती. 1300 लोकांनी खायला या. तुमची पण इच्छा घ्या पूर्ण करा. हे कसं करायचं? हे बापरे सुटलं. दांडुकुळे हात मी आया. जुनी स्टाईल आहे. माझं कसं आहे माहिती का लस्सी पेटाळली का तुम्ही अशी लस्सी मी तसं करतो ऑमलेटचं. तुझ्या फ्लोअरवर खाली काही फालतू कॉफी करून खात. हे बघा ऍक्च्युली अंड आहे ना त्याने मी सिम्पल फोडलं. ऍक्च्युली मी त्या बबली चहावाला आहे ना नागपूरला तसं अंड फोडतो बघा. ते नाही की लस्सी सारखं करून दाखवू का. नको 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 रे. ठेव बाबा त्या आईला. हे ऑमलेट फक्त मी आणि श्रीमान खाणार आहे. आणि त्याच्यासाठी मी खास वेगळं ऑइल वापरते. आपलं व्हेजिटेबल ऑइल नाही वापरत आहे मी. ऑलिव्ह ऑइल वापरते आहे. ते जीवावरतीला use होतं, ते संपत इतकंच नाही. व्हर्जिन आहे हे. देव एकदम स्पॅनिश ब्रँड आहे. मग आम्ही तो श्रीमान पण लाईव्ह बोलला कंटिन्यू चालू आहे हे. सगळ्या बाबतीत. हे त्याने हे नॉर्मल आहे ब्रो. झालं आजकालची पिढी फेटाळलं? काय हा. आणि तू काय तिकडे समोर कॅमेरा मांडला अंडे दाखव. बास ना ते फेटव बटर मध्ये का टाक अजून टाक. कोथिंबीर अटकली काढणार कशी. जिबीने काढ. कच्चा अंडे पिऊ शकतो कोण. चला लावा पैस नाही ना, मला व्हिडिओ नाही बनवा. पाहिजे. तो पोटात नंतर काही बोलतो पोटात हे दुखतंय. मोठं होईल याच्यामध्ये आपलं काय हा. बोलतो ना. 6 अंड्यांचं ऑमलेट. हे पण बॅटिंगला. 2 पार्ट मध्ये करायला लागेल मला काय संबंध नाही अख्खं बनव. डायरेक्ट टाकू. फुल जाड होईल मग. झालं गरम त्याने थांब ना थांब. वत अगं बाई हात थरथर. तसं बापरे. नाही. तनू, हे बघ असं करायचंय बघ. हा माझं टपरी पण होती ना अंडापुरीची. हे बघ असं झालं ना प्रॉपर पसरतं. ओम भट स्वाहा करा. हा प्रॉपर प्रॉपर ब्रो.
एक ऑमलेट बनवायला 5 जण लागलेत. टाकू का डायरेक्ट? टाक ना. टाक पटकन. मिक्स कर त्याला, गोल कर त्याला. खरवडून काढ, सगळं खरवडून काढ. एक एक कण नको आहे घालू. थोडंसं असं स्क्रॅम्बल करायचं म्हणजे ते लाईट आणि फ्लफी होतं. फ्लॉफी फ्लफी. फ्लिप फ्लॉप ऐकलं होतं. फ्लॉफी बनवायला पण सगळं रिसर्च केलेली आहे. हो. गाईज कसं आहे ऑमलेट. अख्ख्या लाईव्हला दुनियाला दाखव 1300 लोक बघतात बाबा ऑमलेट. मिलियन व्ह्यूज यांनीच घेतले. माझ्या खालची व्हिडिओ राहिली. काय मी आत्ताच्या आत्ता ब्लॉग बनवला असता ऑमलेटचा. बनवला पाहिजे होता. शट. हे काल बनवला पण. काल पण बनवलेला. मग टाकला का? कालच बनवलेला. आणि मग आम्ही मॉनिटर बनवत बसलो. गॅस वाढव ना ब्रो. नाही नाही नको. खालून कर पण. ते मीडियम फ्लेम वर कर. खालून काय होईल? मला ना हे अंडे आहे ना असंच असं गोल पडलं पाहिजे तर मी मानलं. नाही, पण ते- याच्यानंतर आम्ही हाफ फोल्ड करतो हा. आणि त्याला 1 मिनिट मीडियम फ्लेम वरती कुक करतो. या. त्याने ते परफेक्ट होतं. पलटायची गरज पण लागत नाही. बघा गाईज, काल आम्ही बुटकॅम्पचा केलं. कॉन्टेंट आहे ऑमलेट. आजचा डे आहे ऑमलेट डे ना रे. तू काय बोट, तू तर खात नाही नॉनव्हेज. नाही मी फक्त शिकवतोय ना. मी बरोबर करतोच का ते चेक करते. मी काल सांगितलेलं ना. आणि हे कासव आहे ना कुठं चाललंय ना त्याचं स्वप्न त्यालाच ना माहित कुठं चाललंय तो. वर दुबईचं आहे तिकडे चाललंय. हे दुबई आहे ना, ब्रुज खलिफा तिकडे चाललाय. हो ना, आम्ही एवढा काय प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर नाही पाहिजे ब्रो. खलिफा बरोबर बोलले. तुम्हाला बुरुजलाच चुकलं. हा? तुला कसं खलिफा बिलिफा माहितीये? आई लावून आलेली. तुझी लायक आहे का? हा म्हातारडा ना काहीच विनाकारण लग्न नाही करत आहे. आले बनवाटे. ऐसे बोल रहे जैसे आपकी 2 हो गई है. मेरी 5 हो गई शादी पूरी. अभी 6वीं के लिए रेडी हो गए. मेन मॅटर झालं बघा. हाँ गाइस, अभी देखो पलटी चालू केल शुरू जत्रे का नया मॉडल. पण हे दे मी काढतो दे. पकड रे. वेगळी वाट लावणार. नाही नाही बाय बाय बाय. माझा विचित्र विषय आहे. एक जण बोलतो दादा ते अंड कोणाचं आहे? हत्तीचं आणलंय भाऊ. हत्ती नाही रे, नोबिता. नोबिता. मी आताच काढली. 7 काढली सध्याला. कन्या. नाही नाही पलटवायचं नाही. हाफ करा त्याला. Half fold. घडी करा घडी. म्हणजे घडी करा आता. असं असं फोल्ड करा बघ. हाफ मटर करा त्याची. मीठ बघू. पलटी मारू. पलटी नाही पलटी मारायचं. नाही, अर्ध करा. हा बस. असंच मारू. याने तोंडावर मारा. हात. बस परफेक्ट. आता आता बस तसंच ठेवा. माझा आपण इकडे कॉम्प्लीट काढला कसं शिजणार. ते नाही खाल्लं नाही आता शिजवायचं. बोललो. काय हाफ आपलं बॉईल. नव्हतं वरती हे liquid उरलं नोबिता. अरे कारण अंडे जास्त आहेत ना. आणि जास्त आहे. पलटीच मारायला लागणार. वाट लावून. मग आता तो कल्टिवेटर तुमचा अनफोल्ड करा पहिले. हा मेने आणि मग लापडा टाका. मेने लापडा केला सगळा था नोबिताने. नाही काय नाही ठीक आहे. बुर्जी होईल. चुकी. बुर्जी होईल आता. बुर्जी होईल काय प्रॉब्लेम नाही. अरे गेला इशारा जाता जाता. अरे गेला इशारा जाता जाता. नाही 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 बाबू, बाबू नाही. तन्या ऑमलेट पण भेजासारखं झालं बच्चा. अरे बरोबर आहे. परफेक्ट आहे. हे बघ हे बघ, हे जर अंड प्रॉपर नसेल ना भेंडी आत्ता उडी मारतोय फ्लोरवर ना खाली. काय नाही. 4-5 तुकडे झाले. लुक लुक, हे बघ पिझ्झा मी काय केलं? पिझ्झा ब्रो. हे बघ 4 मी काय पीस. केलं होतं ना एवढं परफेक्ट झालं होतं ना. अरे बाबा हे 6 अंड्यांचं ऑमलेट आहे. मी 24 अंड्यांची पलटी म्हणतो. हे बघ परफेक्ट. हा परफेक्ट. आता ते काढा नाही तर ते खालून परफेक्ट हा ना, करतो. थोडं शिजू दे थोडं. काय नाही झालं. श्रीमानला काय पलटी मारून बाकी आपण बघूया काय असेल ते. चला घ्या पटाट पटाट घ्या चला. याच्यात काढ. धुवून घ्या धुवून घ्या. हा, cockroach लावा आमचं ते. कॉकरोच. सहा. पाल है पाल. 6 पार्ट करा त्याचे 6. तू नाही खाणार नेहमी. हा ना मी. तो चिकन नाही खात, अंडे खातो. की कोंबडी खातो तुझ्या हे आईला. पुसायचं का आपलं हे? अभि, हे बघ उचलायला तर बाई. पाहिजे नाही. आपल्या पिशव्या घालत. काय बोलू शकतो देवी दादा तुम्हाला मस्त, मस्त. माझ्या कामाला. अं, कम ऑन. बुर्जी श्रीमानला घेऊन जा ऑमलेट. पहिला. बुर्जी ए ऑमलेट. बाबा एक दिवस लावा. का असे ते करपले कसं आहे. म्हणजे बघू जरा, इकडे बघ. नाही आहे. कसं आहे? बाप झाले.
कडा का कर्णू वाईनमुळे झालं ते. नाही तर मी नाही बनवलं ऑमलेट, फक्त मी पलटे. ओलीच आहे. ते पिशव्याने पुसलं नाही जाते. ओली आहे डिश. चालतंय काय? हे त्याला नाही, त्याच्यात थोडं सॉस टाक आणि ओके कर. तुम्हाला काय करतं, तवा घेऊन जाता का? डायरेक्ट घेऊ. एकाच डिश मध्ये घ्या तिकडे बसा ना. 10 डिश कशाला काढताय? बापरे, त्याच्यातच घे, तिकडे जाऊ सगळे. एवढी मोठी चपाती कर्णूबाई संपेल का तुम्हाला? पण श्रीमान ऑमलेट नाही खाणार, नॉनव्हेज. अरे. लफडं आहे ना. आणि त्यातले फक्त टोमॅटो, कांदा आणि मिरच्या बाजूला मी काढून घेते खाणार आहे. स्वतःला. हाय, मी काय बोलतो, हा. पण ही मी अशी का घेतली चपाती, काय असं रिझन आहे का? मग आपण डबा घेऊन जाऊ चला. गाई जाऊ का? हे टाक थोडं त्याच्यात. नाही, ते मला नाही. मला. ते नाही एवढं खा. काय जाऊ का, हे जे आहे ना, हे अंडे चपाती असं रोल करायचं मम्मीने बनवलेलं आहे. ऑमलेट बनल्यानंतर का लोकांच्या बायका असतील त्यांनी बनवलेल्या चपात्या नाही चालणार, मम्मीच्याच आजच्या चपात्या पाहिजे. आई च्या जेवणाला बायको किती बाप जेवण बनवत असेल, आईच्या जेवणाला चव कोणीच करू शकत नाही आणि चॅलेंज पण नाही करू शकत. समजा. खरी बात आहे. असं बोलतात जसे काय लयच मोठा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, बघू. मी पण लग्न झाल्यावर बघतो टेस्टिंग मला, बरोबर की नाही? बघू 2-4 वर्षानंतर पुढच्या ठेवतो इथे. बाकी सगळंच घेऊन गेले का? कसं आहे ऑमलेट? आलू ऑमलेट कसं आहे? बाबा इज्जत दे माझ्या पलटीला. ऑमलेट खाऊ शकले का ना तुम्ही? चला गाइस, एवढा ही था आज का मेनू. यही था कि ऑमलेट खाने के लिए इतना दूर आया था. अभी जा रहा हूँ मैं घर पे, मुझे नहाना भी है, मुझे जिम भी जाना है. तो ऐसे ही जुड़े रहना. हर जोड़ी ऐसे ही कुछ भी चाळे आपको देखने मिलेंगे. बाय बाय, चुम्मा, लव यू. आणि थँक्यू अॅरो मॅडम, आपण तुम्ही माझ्या लाईव्हला आल्यात. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुमचा मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.